नमस्कार. खरं तर मी पूर्वी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की सांगवी जो सरकार ब्रिज आहे सांगवीचा, माझी एक शंका होती. आणि 30 कोटीचा ब्रिज आणि 22 कोटीची ते सगळं रेलिंग आणि विद्युत रोषणाई वगैरे वगैरे असं. तर मला शंका आल्याने मी माहिती घेतली तिथल्या काही लोकांशी किंवा तिथले त्यातलं काही समजतं अशा लोकांशी माहिती घेतली. म्हणजे मला अधिकृत माहिती म्हणण्यापेक्षा माहिती घेतली. मला ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर जे दिलं होतं की एवढं एवढं मेट्रिक टन किंवा एवढं एवढं लोखंड आहे किंवा एवढं एवढं, मी वर्गवारी मागितली होती. तुम्हाला ती प्रेस नोटमध्ये माझ्या आहे. पण ती वर्गवारी मला माहिती मी घेतली तिथल्या स्थानिक लोकांच्या नजरेतून. तर ती सद्य परिस्थिती आज ज्या सद्य परिस्थितीमध्ये आहे की त्या ठिकाणी जो 17 कोटीचा एक्स्ट्रा 22 कोटीचा जो खर्च लावलेला आहे आणि नंतर ब्रिज सोडून आणि ही जी रोषणाई आहे तर त्याचा सरासरीचा खर्च केला तर फक्त 5 कोटीच्या वर जाऊ शकत नाही, असं माझं ऐक्यू मत आहे. हे लोकांनी मला तसं सुचवलं. अर्थात प्रशासनाचं ते मत नसेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं, म्हणजे शहराचं समाधान होईल आणि व्यक्तिशः माझं देखील एक विरोधी पक्षनेता म्हणून समाधान होईल. प्रश्न असा येतो की इतकी तफावत कशी काय असू शकते आणि त्याची शहानिशा आयुक्तांनी करावी, कारण का गोष्ट गंभीर आहे. जर तुम्ही 30 कोटीच्या ब्रिजला 22 कोटी जर सजवण्यासाठी देत असाल तर भविष्यात आज आपली तिजोरी खडखडात आहे. एक एक पैसा तुम्ही वार्डामध्ये कामं होत नाहीयेत, कामं करायला निविदा प्रक्रिया करण्यासाठी रक्कम नाहीयेत, निधी नाहीये, काम असेल तर तरतूद नाहीये. या सगळ्या गोष्टींचं पुढं आव्हान असताना अशा प्रकारे आपण का नियोजन करत नाही? अर्थात हे नियोजन प्रशासकीय काळातलं आहे. मी आमच्या सद्य परिस्थितीमध्ये असलेल्या कोणत्याही स्थायी समिती असेल किंवा नगरसेवक असेल त्यांच्यावर माझा आरोप नाही. आयुक्त देखील हे नव्हते. पण आज आपल्या हातामध्ये ते हाताळण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे, तर त्याची शहानिशा करून किमान आमचं एकदाच शंका समाधान दूर करावं. आमचं समाधान करा. ही शंका जी आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे, यातून सत्यचित्र बाहेर येईल. अंदाजे किती भ्रष्टाचार याच्यामध्ये तफावत फार मोठी आहे. म्हणजे 5-5.5 कोटीचं काम दिसतंय आणि 17 कोटी म्हणजे विचार करा, म्हणजे 22 कोटी, म्हणजे 5.5 कोटी जरी गेले 22 कोटी मधनं तरी 15-16 तर कोटी तर आगाऊ रक्कम दिसते कागदावर. तर माझं असं मत आहे की हे सुद्धा मी काय स्वतः तिथं वजन करायला गेलो नव्हतो. मला माहितीच्या आधारे मला मिळाली त्या पद्धतीने आपल्या समोर व्यक्त होत आहे. तर निदान माझं व्यक्त होणं कदाचित चुकीचं असू शकतं, तर ते तुम्ही सिद्ध करावं लेखी स्वरूपात. मी तुम्हाला लेखी स्वरूपातच पत्र दिलेलं आहे. अख्ख्या महानगरपालिकेला दिवे लावलेत 4 वर्षात. पण आता हे दिवे जे लावलेले आहेत ते निदान आता आम्ही लोकप्रतिनिधी आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की यामध्ये सत्ताधारी पक्ष सुद्धा आमच्या बरोबर विचाराची सहमत असेल, कारण का साहजिक आहे त्यांना सुद्धा थोडी वाटणार आहे 22 कोटीचं काम 5 कोटीचं काम 22 कोटीचं करावं. मला सखोल माहिती. एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद ही मराठी भाषेतील आद्य मातृसंस्था असून खरं तर तिची जी स्थापना आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 106 वर्षापूर्वी केलेली, 119 वर्षापूर्वी. म्हणजे एवढी मोठी त्याला गौरवशाली परंपरा साहित्य परिषदेला आहे. आणि पिंपरी चिंचवडची शाखा अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा गेली 35 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी त्यांना स्वतःचं ऑफिस असं नव्हतं. आणि या आत्ता साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राजनजी लाखे सर यांनी मोठ्या कष्टानं म्हणा किंवा त्यांच्या स्वभावानं त्यांनी ती जागा मिळवली. जागा स्वतः स्पॉन्सर शोधून ते सुंदर ऑफिस त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हा जो वर्ग आहे हा अबाव 60, 65, 70, 75 ह्या सगळ्या वयोवृद्धांचा जो वर्ग आहे त्या साहित्य परिषदेमध्ये त्यांची रेलचेल असते. तर त्यांना ते दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर त्यांना जावं लागतं. आणि त्यामुळं बरेच जण त्यांची क्षमता नसल्या कारणानं त्या ऑफिसमध्ये ते जाऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना लिफ्ट देणं महानगरपालिकेचं कर्तव्यच आहे आणि ते त्यांनी दिलंच पाहिजे.
अशा पद्धतीची मी आयुक्तांकडे मागणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपली देखील एक पत्रकार म्हणून आपली नैतिक जबाबदारी आपली देखील आहे की त्यांना या मागणीसाठी तुम्ही माझ्याबरोबर आपणही प्रशासनावर जोर लावा. आपलं जुनं प्राधिकरण ऑफिस आहे टिळक चौकात निगडीला, त्याच्या समोर सावली हॉटेलच्या वरती. त्या ऑफिसवर त्यांची सावली पडत नाही. महानगरपालिका हा मराठी साहित्य